गुड आफ्टरनून सगळ्यांना. एपी इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी अक्षय पाटील. आपण आजपासून एमपीएससीचा जो 2023 ला डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाला त्यातला पेपर 1 चं व्हिडिओ सोल्युशन सुरू करत आहे. तर लक्षात घ्या, आपली ही सिरीज पूर्णपणे एमपीएससीच्या 2023 ला झालेल्या पेपर 1 चं स्ट्रक्चरल जे काही सब्जेक्ट असतील त्यात जे काही क्वेश्चन विचारले असतील त्या सगळ्या क्वेश्चनचा आपण व्हिडिओ सोल्युशन YouTube वर एक सिरीज सुरू करते. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जर ही सिरीज संपल्यानंतर किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं सोल्युशन किंवा मी एक्सप्लेन केलेलं सोल्युशन किंवा माझी टीचिंग आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत पण ही सगळी गोष्ट पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण आपल्या सिरीजचा फायदा होईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला, लक्ष द्या आता. विदाउट वेस्टिंग टाइम, बघा मित्रांनो, तुमचाही टाइम महत्वाचा आहे, माझाही टाइम महत्वाचा आहे. माझ्याबद्दल जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर इथे मी वेबसाईटचं नाव लिहिलेलं आहे. तुम्ही आपल्या वेबसाईटवर जायचं. तिथे भरपूर सारं एमपीएससी मेन्सच्या रिलेटेड तुम्हाला फ्री मटेरियल अवेलेबल भेटेल, फ्री कोर्सेस अवेलेबल भेटतील. आपण YouTube वर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये थेरी ऑफ स्ट्रक्चर हा पूर्ण ऍज पर एमपीएससी सिलेबस सब्जेक्ट शिकवणार आहे. त्याच्या ऑलरेडी व्हिडिओ अपलोड होत आहे. जर तो सब्जेक्ट थेरी ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला लाईव्ह शिकायचा असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. तिथे थेरी ऑफ स्ट्रक्चर नावाने तुम्हाला कोर्स दिसेल, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथे एनरोल करा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस आपला लाईव्ह कोर्स राहील त्या त्या वेळेस तुम्हाला काय भेटेल, नोटिफिकेशन भेटेल. आणि लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट होण्याचं एक महत्वाचं रिझन काय असतं की आपल्या वेबसाईटवर आपण अशी प्रोव्हिजन केलेली आहे की तुम्ही मला डाऊट लाईव्ह लेक्चर मध्ये विचारू शकतात. तुम्ही तुमचा माईक ऑन करून मला डाऊट विचारू शकतात. ते की आपल्याला युट्यूबवर पॉसिबल होत नाही. युट्यूबवर तुम्हाला जर लाईव्ह घेतलं तर तुम्हाला कमेंट करावं लागते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन हलतं. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला रिकमेंड करेल की आपला थेरी ऑफ स्ट्रक्चर याची पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट एमपीएससी ने जो काही सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस पूर्णपणे तुमचा कंप्लीट केला जाईल. कुठे? आपल्या वेबसाईटवर लाईव्ह फॉर्मॅट मध्ये. तेच तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये बघायचं असेल तर तुम्ही युट्यूबवर आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकतात. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ज्या काही एमपीएससी मेन्स रिलेटेड नोट्स आहे त्याच्या पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतील. त्यानंतर ह्या एमपीएससी 2023 चा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर झाला त्याचं पेपर 1 चं सोल्युशन सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्यानंतर थेरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स तुम्ही आपल्या कोर्सला एनरोल केल्यानंतर, वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर, कोर्सला एनरोल केल्यानंतर तुम्हाला तिथे नोट्स पण डाउनलोड करायला भेटतील. एकदम डिसिप्लिन मॅनर मध्ये आपण नोट्स बनवलेले आहे. त्याच्यात प्रत्येक मेथड स्टेप बाय स्टेप तुम्हाला हँड रिटन त्याचं स्टेप बाय स्टेप दिसेल. आणि प्रत्येक मेथड संपल्यानंतर आपण तिथे न्यूमरिकल सुद्धा दिले तुम्हाला सॉल्व्ह करायला प्रॅक्टिस म्हणून. तर त्या नोट्स तुम्ही नक्कीच डाउनलोड करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि थेरी ऑफ स्ट्रक्चर मी गॅरंटी देतो, आपल्या या सिरीज मधून जर तुम्ही थेरी ऑफ स्ट्रक्चर शिकला तर तुम्हाला एमपीएससी ला कोणताही क्वेश्चन जर त्या टॉपिकवर आला तर तो सुटेल म्हणजे सुटेल, 100% सुटेल. आणि युपीएससी आयईएस चा जो स्ट्रक्चरचा पेपर आहे त्याच्यात सुद्धा आपण ह्या सिरीज मध्ये घेतलेल्या टॉपिकवर जर क्वेश्चन आला तर 100% तो तुमचा सुटणार. कारण की या सिरीज मध्ये मी तुम्हाला माझी शिकवायची मेथडॉलॉजी काय असणार आहे, प्रत्येक स्ट्रक्चरल सब्जेक्ट तुम्हाला बेसिक पासून प्रो लेवल पर्यंत घेऊन जाईल. आपली बेसिक लेवल मध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे क्वेश्चन असतील. प्रो लेवल म्हणजे युपीएससी आयईएस एक्झामला विचारलेले क्वेश्चन असतील. आणि मध्ये आपण मीडियम लेवल म्हणजे रेफरन्स बुकचे न्यूमरिकल सॉल्व्ह करून घेणार. आणि त्याच्यापेक्षा वरची लेवल म्हणजे एमपीएससी चे पीवायक्यू सॉल्व्ह करून घेणार त्या टॉपिकवर आतापर्यंत आलेले. तर मित्रांनो, तुम्ही माझा जर पेपर अनालिसिसचा, पेपर 1 च्या अनालिसिसचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. नक्कीच तो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या टॉपिकवर एमपीएससी ने आतापर्यंत डिस्क्रिप्टिव्ह ज्या काही एक्झाम झाल्या 1996 पासून तर 2023 पर्यंत जो काही पेपर 1 स्ट्रक्चरल सब्जेक्टच्या ज्या एमपीएससी ने डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम घेतल्या, मग तो फॉरेस्टचा मेन्सचा पेपर असो,
तो एमपीएससीचा मेन्सचा पेपर असो, त्या सगळ्या पेपर 1 चं टॉपिक वाईज अनालिसिसचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही आपल्या YouTubeच्या एमपीएससी सेक्शन मध्ये प्लेलिस्ट मध्ये तो चेक करू शकता. आणि आपल्या वेबसाईट वरून कसं मटेरियल आपल्याला डाउनलोड करता येईल, कसे कोर्सेसला एनरोल करता येईल, मध्ये फ्री असो का पेड असो, ते सुद्धा त्याची सुद्धा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर टाकलेली आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच आपला फायदा होईल. मला टोटल ह्या क्षेत्रामध्ये 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 8 वर्ष 2016 पासून मी टीचिंग करतोय. त्यातल्या त्यात स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये मी टीचिंग करतोय. मी स्वतः स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये काम केले. मी स्वतः आरसीसी डिझाइन केलेलं आहे, एस्टिमेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकतात. तुम्हाला नक्कीच माझ्या अनुभवाचा फायदा होईल याची मी गॅरंटी देतो. आणि 100% सांगतो, जो पोरगा माझी ही सिरीज फॉलो करेल, स्टार्ट टू एंड फॉलो करेल, थेरी ऑफ स्ट्रक्चरची, जी आपण युट्यूबवर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये टाकणार आहे आणि आपल्या वेबसाईट वरती लाईव्ह फॉर्मॅट मध्ये असेल आणि ते दोघंही ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला भेटेल. गॅरंटी देऊन सांगतो की सिरीज पूर्ण संपल्यानंतर नक्की तो पोरगा कमेंट करेल की सर 100% मला याचा फायदा होईल. आणि जो कॉन्फिडन्स तुमचा बिल्टअप होईल, असाच कॉन्फिडन्स जर तुम्ही पूर्ण स्ट्रक्चरल सगळे काही स्ट्रक्चरल सब्जेक्ट जर माझ्याकडे शिकला, तर 100% तुम्हाला स्ट्रक्चरल सब्जेक्टला कोणीच हात पकडू शकत नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. जे काही 8 वर्षात मी या स्ट्रक्चरल सब्जेक्टच्या नोट्स बनवण्यामध्ये, ज्या मेथडॉलॉजी डिफाईन करण्यामध्ये काम केलंय, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला आपल्या थिअरी ऑफ स्ट्रक्चरच्या नोट्स डाउनलोड केल्यावरच कळून जाईल. मला बोलायची पण गरज नाही. ओके, तर नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आता आपण काय करू, भरपूर तुमचा टाइम घेतला, टाइम इम्पॉर्टंट म्हणून सुद्धा तुमचा टाइम घेतला. असो, तेवढं तर मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे, कारण की तुम्हाला जोपर्यंत माहित होत नाही की कुठे कुठे एक प्रॉपर मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे, तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. चला, आज आपण क्वेश्चन 1 एमपीएससी 2023 पेपर 1 ला जो काही आपला सेक्शन ए होता, त्या सेक्शन ए मध्ये आपल्याला 2 सेक्शन होते. एक सेक्शन ए होता आणि एक सेक्शन बी होता. तर सेक्शन ए मध्ये क्वेश्चन 1 मधला ए क्वेश्चन बघा. आता एमपीएससीचा पेपर हा जर जो व्यक्ती, जो विद्यार्थी, जो माणूस सोपा म्हणत असेल, तर मी त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. कोणताही पेपर हा सोपा नसतो, कोणताही पेपर हा अवघड नसतो. जर तुमची त्या पेपरमध्ये अॅक्युरसी व्यवस्थित असेल, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित जमला असेल आणि तुम्ही 200चा का पेपर सॉल्व्ह करत नाही, पण तुमची अॅक्युरसी स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये महत्वाची आणि ती अॅक्युरसी तुम्हाला प्रॉपर वेने स्टडी केल्यावरच येणार आहे. तुम्ही कोणाच्याही सांगण्याकडे जाऊ नका की मी पेपर 1 200 पैकी 200चा सोडवला, 180 मार्काचा सोडवला, 190 मार्काचा सॉल्व्ह केला, 170 मार्काचा सॉल्व्ह केला. लिहून घ्या मित्रांनो, त्या पोराचं नाव तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा त्याचा रिझल्ट बघा. त्यांनी सांगितलेले अटेम्प्ट आणि त्याला मिळालेले मार्क याच्यामध्ये किती डिफरन्स दिसतो हे तुम्हीच बघा. सांगायचं तात्पर्य एवढं की हा सब्जेक्टला अप्रोच करण्याची पद्धत आणि तुमचा कॉन्फिडन्स हा फार महत्वाचा असतो आणि तोच कॉन्फिडन्स मी बिल्डअप करायसाठी तुमच्याकडे आलेलो आहे. लक्ष द्या. आता क्वेश्चन 1 मधला ए. आता मी इथे क्वेश्चन लिहत बसत नाही मित्रांनो. तुम्ही सगळे हुशार आहात. तुमच्याकडे एमपीएससीचा प्रिव्हियस इयरचा पेपर 1 असेल, नसेल तर तुम्ही आपल्या वेबसाईट मध्ये व्हिडिओ सोल्युशनच्या फ्री ऑफ कॉस्ट कोर्सला तुम्ही एनरोल करा. तिथे तुम्हाला आपला पेपर 1 दिसणार आहे. एमपीएससी ने जो आपल्याला पेपर 1 ह्या वेळेस आलेला होता तर तो डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि ही सिरीज बघत असताना क्वेश्चन तुमच्या समोर ठेवा. माझ्याकडे पण इथं खाली क्वेश्चन पेपर आहे. मी क्वेश्चन पेपर रीड करणार आहे आणि मग इथे फक्त गिवन डाटा लिहिणार आहे, कारण की एवढा क्वेश्चन लिहिण्यामध्ये टाइम घालवण्यात आपल्याकडे वेळ नाही. ओके, तर बघा, क्वेश्चन सेक्शन ए मधला क्वेश्चन ए, क्वेश्चन 1 त्याच्यातला छोटा आहे. क्वेश्चन काय होता, आपल्याला कंपोजिट ट्यूब दिलेली होती. बघा, कोणत्याही क्वेश्चनला अप्रोच व्हायचं, कसं अप्रोच व्हायला पाहिजे, तर तुम्हाला क्वेश्चनला तोडता आलं पाहिजे. तोडता आलं म्हणजे पेपर फाडायचं नाही.
तोडता आलं म्हणजे काय करायचं, आपल्याला त्याला छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड करता आलं पाहिजे आणि त्याचा गिवन डाटा आपल्याला लिहिता आला पाहिजे. मग बघा, सर्वात पहिले आपल्याला काय दिलंय त्यांनी, कंपोजिट ट्यूब दिलेली आहे. कंपोजिट ट्यूब दिलेली. मग आता सर्वात पहिले कंपोजिटचा अर्थ माहिती पाहिजे. कंपोजिट म्हणजे काय, एकापेक्षा जास्त मटेरियलनी बनलेली एक ट्यूब आहे. एकापेक्षा जास्त मटेरियलनी बनलेली एक ट्यूब आहे. मग ते मटेरियल 2 असू शकतात, 3 असू शकतात. ओके. तर मग सर्वात पहिले आपल्याला लिहायचं काय, की सर आपल्याकडे गिवन डाटामध्ये काय दिलेलं आहे, तर कंपोजिट ट्यूब दिलेली आहे. ओके. आपल्याला गिवन डाटामध्ये सर काय दिलेलं आहे, तर कंपोजिट ट्यूब दिलेली आहे आणि कंपोजिट ट्यूब मध्ये तुम्हाला कोणते दोन मटेरियल दिले, तर त्यांनी कंपोजिट ट्यूब कन्सिस्ट ऑफ, माझ्या समोरही क्वेश्चन पेपर आहे, तुमच्या समोरही क्वेश्चन पेपर आहे, प्लस ह्या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते इतरही टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, नक्कीच व्हिजिट करा, जॉईन करा. तिथे तुम्हाला याचं पेपर 1 चं सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे पीडीएफ फॉर्मॅट मध्ये. ते डाउनलोड करा आणि प्रिंट काढा. चला, आता क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे असं मी एक्सपेक्ट करतो. आणि फर्स्ट लाईन मी वाचली, अ कंपोजिट ट्यूब कन्सिस्ट ऑफ स्टील ट्यूब हॅव्हिंग 150 mm डायमीटर, इंटरनल डायमीटर. आता आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय त्यांनी, की स्टील ट्यूब दिलेली. पहिले तर कंपोजिट ट्यूब आहे, त्याच्यामध्ये स्टील ट्यूब आहे, त्या स्टील ट्यूबचा इंटरनल डायमीटर तुम्हाला दिलाय 150 mm. सर पहिली लाईन वाचल्यावर मला एवढंच कळालं की त्याचा इंटरनल डायमीटर किती आहे, 150 mm आहे. त्याच्यानंतर त्याची थिकनेस किती दिलेली आहे आपल्याला, थिकनेस दिली आहे 10 mm. मग थिकनेस इंटरनल डायमीटर 150 म्हणजे आपल्याला आतमध्ये हात लावता येणार नाही, आपल्याला बाहेर हात लावता येईल, जेणेकरून आपली थिकनेस आपल्याला भेटेल 10 mm. थिकनेस किती भेटणार आहे आपल्याला, 10 mm. थिकनेस किती भेटली आपल्याला, 10 mm भेटली. नेक्स्ट आपल्याला त्यांनी काय सांगितले, आउटर ब्रास ट्यूब, आउटरच्या साइडला ब्रास ट्यूब आहे आणि तिचा इंटरनल डायमीटर तुम्हाला दिलेला आहे, ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर दिलेला आहे 170 mm. ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर बघा, आउटर साइडला ब्रास ट्यूब आहे, हा आतला 150, हे 10 10 20 झाले, म्हणजे तुम्हाला आउटर साइडला सेम याची आउटर साइड जी ही येणार आहे ती म्हणजे ब्रासची येणार आहे. म्हणजे जी स्टील ट्यूबची आउटर साइड आहे तीच ब्रास ट्यूबची इनर साइड आहे. म्हणजे मी याच्यावरच तुम्हाला मार्किंग करून देतो, इथे वेगळ्या कलरनी मार्किंग करतो म्हणजे तुम्हाला कळेल. स्टील ट्यूबची जी थिकनेस आहे, स्टील ट्यूबची जी थिकनेस आहे त्या थिकनेस म्हणजे ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर आहे. लक्षात येतंय का बघा, ती थिकनेस म्हणजे तुमचा ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर आहे. ओके. म्हणजे ब्रास ट्यूबचा तुमचा इंटरनल डायमीटर किती झाला, ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर किती झाला, 170 mm. ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर किती झाला, 170 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, द इंटरनल डायमीटर अँड 10 mm थिक. ब्रास ट्यूब सुद्धा तुम्हाला किती mm थिक दिलेली आहे, ब्रास ट्यूब सुद्धा तुम्हाला 10 mm थिक दिलेली आहे. म्हणजे इथे ब्रास ट्यूबचा आउटर डायमीटर किती येईल, ब्रास ट्यूबचा आउटर डायमीटर तुम्हाला भेटणार आहे 70 + 10 + 10. ही पण ब्रास ट्यूब किती आहे, 10 mm थिक आहे. इकडे पण किती आहे, 10 mm थिक आहे. आणि याचा 170 + 10 + 10 किती होतात, 170 + 20 190 mm. 190 mm. म्हणजे ब्रास ट्यूबचा तुम्हाला आउटर डायमीटर मोठा डी, बी फॉर ब्रास, ओके, आणि छोटा डी आणि बी फॉर ब्रास. मोठा डी ब्रासचा किती 190 आणि छोटा डी ब्रासचा किती 170. तेच जर मी स्टील ट्यूबच्या संदर्भात बोललो तर स्टील ट्यूबचा छोटा डी, स्टील ट्यूबचा छोटा डायमीटर, इंटरनल डायमीटर किती तुमचा 150 mm. आणि तोच स्टील ट्यूबचा एक्सटर्नल डायमीटर किती आहे, मोठा डी. इथं मी स्टील ट्यूबचा एक्सटर्नल डायमीटर लिहितो, मोठा डी इज इक्वल टू, मोठा डीएस इज इक्वल टू 170 mm. ओके. तुम्हाला क्वेश्चन समजायला पाहिजे पोरांनो. आता मी इथे हॅच करतोय, तो हॅच माझा स्टील ट्यूब आहे. हे जे मी हॅच पोर्शन केला माझा स्टील ट्यूब आहे
आणि आउटरचा माझा ब्रास ट्यूब आहे. आउटरचा काय आहे? ब्रास ट्यूब आहे. ओके. आणि त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे अजून याच्यामध्ये? काय दिलेलं आहे? द टू ट्यूब, दोन ट्यूब आहे, आर सेम लेंथ. ऑब्विसली आपल्याला दोन मटेरियल दिलेलं आहे. हे आतलं स्टील मटेरियल आहे, हे जे आहे हे स्टील मटेरियल आहे. आणि ब्ल्यू कलरच्या याच्यात जे मी काढतोय, ब्ल्यू कलरच्या याच्यात जे मी काढतोय ते तुमचं काय आहे? ब्रास मटेरियल आहे. ब्रास मटेरियल आहे. आणि त्यांची लेंथ सेम दिलेली आहे. लेंथ काय दिलेली आहे? सेम दिलेली आहे. आता किती लेंथ दिलेली त्यांनी आपल्याला? 150 mm दिलेली. म्हणजे गिवन डाटा मध्ये मी असं म्हणू शकतो, एल ऑफ स्टील अँड एल ऑफ ब्रास, लेंथ ऑफ स्टील अँड लेंथ ऑफ ब्रास इज इक्वल टू 150 mm, जी की आपल्याला गिवन डाटा मध्ये दिली. सर्वात पहिले आपल्याला गिवन डाटा समजणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर डोक्यात तुमच्या कन्सेप्ट चालतील की कंपोजिट बार आहे, तर कंपोजिट बारला कोणत्या दोन कन्सेप्ट यूज केल्या जातात त्या आपल्याला यूज करायच्या आणि सॉल्व्ह करायच्या. अतिशय सिंपल हा तुमचा सॉम मधला, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधला स्ट्रेस स्ट्रेन वाला जो टॉपिक आहे, पहिलाच टॉपिक आहे, त्यावर बेस त्यांनी क्वेश्चन विचारलाय. बघा, 2023च्या क्वेश्चन पेपरला तुम्ही बेस समजू शकत नाही. का नाही समजू शकत? ही जस्ट ट्रेलर आहे. 10-12 वर्षानंतर पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्हचा पहिला पेपर काढलेला आहे. म्हणून त्यांनी थोडासा सॉफ्ट काढायचा प्रयत्न केला. प्रत्येक टॉपिक मध्ये ते डीप नाही घुसले. पण आता जसं जसं नेक्स्ट इयर जाईल, पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षाचा 2024चा पेपर तुम्ही बघणार, थोडीशी लेवल अप केली राहील, थोडंसं डीप घुसलेलं राहील. आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट शिकायचा आहे एकदम बेसिक टू प्रो लेवल, जेणेकरून एमपीएससी कसाही पेपर सेट करू दे, आपल्याला ती मेथड माहिती राहील. जस्ट जे काही चेंजेस आपण आपल्या कन्सेप्ट तिथं अप्लाय करून करू, आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. ओके. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. लक्ष द्या, स्टील आणि ब्रास ट्यूब दिलेला आहे. गिवन डाटाच मी लिहितोय, अजून सॉल्व्ह करायला सुरुवात केली नाही. माझ्या डोक्यात आता फक्त एवढंच आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात आता फक्त एवढंच आहे की कंपोजिट बार दिलाय बाबा, त्याच्यात दोन मटेरियल दिलेले, त्याचे डायमेन्शन दिले, जॉमेट्री मला पूर्ण देऊन दिली, त्याची लेंथ पण दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन रीड करा. द कंपोजिट ट्यूब कॅरीज ऍक्च्युअल लोड ऑफ 1000 किलो न्यूटन. म्हणजे आपल्याला पी दिलेला आहे 1000 किलो न्यूटन किंवा न्यूटन. काय दिलाय तो? न्यूटन दिलाय, सॉरी 1000 न्यूटन. पी आपल्याला त्यांनी दिलाय 1000 न्यूटन. पी ची व्हॅल्यू किती दिली? लोड किती दिलाय? 1000 न्यूटन. आपल्याला काय सांगितलंय? फाइंड दी स्ट्रेसेस अँड लोड कॅरीज बाय ईच ट्यूब. दोन क्वेश्चन विचारले होते ह्या न्यूमरिकल मध्ये. पहिला क्वेश्चन काय होता? फाइंड फर्स्ट क्वेश्चन होता लोड अँड स्ट्रेसेस. लोड अँड स्ट्रेसेस हा पहिला क्वेश्चन होता. लोड अँड स्ट्रेसेस कॅरीज बाय ईच ट्यूब हा पहिला क्वेश्चन होता. आणि सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, जो की तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये सर्वात शेवटचे लाईन असं त्या जो पेपरचा फोल्ड होतो ना दोन पेपर मध्ये, त्याच्यामध्ये घुसलेला दिसेल तुम्हाला. म्हणजे इथं पोरांना गंडवायचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा क्वेश्चन त्याच्यात होता, अल्सो अमाऊंट ऑफ शॉर्टन, म्हणजे किती लेंथ, किती एम एम नी ती शॉर्ट झालेली आहे, किती एम एम नी ती शॉर्ट झाली. अल्सो अमाऊंट ऑफ शॉर्टन, किती एम एम नी ती शॉर्ट झालेली, तर ते आपल्याला काढायचंय. ओके. मग अल्सो फाइंड अमाऊंट ऑफ शॉर्टन. बघा, लक्ष द्या. आता त्यांनी आपल्याला दिलेला लोड हा कॉम्प्रेसिव्ह आहे का टेन्साईल आहे हे आपल्याला सांगितलं नाही पोरांनो. एमपीएससी ने जो काही लोड दिलेला आहे 1000 न्यूटनचा, तो टेन्साईल आहे का कॉम्प्रेसिव्ह आपल्याला सांगितला नाही. पण हा जो शेवटचा शब्द आहे ना, शॉर्टन, एखादी लेंथ आहे ती शॉर्टन केव्हा होते? जेव्हा तिच्यावर कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय होतो. कोणता लोड अप्लाय होतो? कॉम्प्रेसिव्ह लोड. मग आपल्या बारवर कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय झाला असेल, म्हणूनच तो कितीनी शॉर्टन झाला हे आपल्याला काढायला लावलंय. कळतंय? म्हणजे आपला हा लोड कसा असणार आहे? कॉम्प्रेसिव्ह असणार आहे. असो, एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? ईएस दिलेला आहे, म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ स्टील दिलेला आहे. किती दिलेला होता तो? 2 × 10⁵ MPa.
त्याच्यानंतर आपल्याला ईबी दिलेला आहे. ईबी किती दिलेला आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ ब्रास किती दिले आपल्याला त्यांनी 1 × 10⁵ MPa. ब्रास किती दिलेला आहे 1 × 10⁵ MPa. आता MPa म्हणजे न्यूटन पर mm स्क्वेअर असतं. MPa काय असतं, MPa म्हणजे न्यूटन पर mm स्क्वेअर. लक्ष द्या आता, लक्ष द्या आता इकडे, आता लक्ष द्या. आता आपल्याला काय काढायचंय, परत एकदा याची लॉंगिट्युडिनल डायग्राम काढून घ्यायची. लॉंगिट्युडिनल डायग्राम म्हणजे सर एक तुम्ही ब्रासची ट्यूब काढा आउटरला, तिला इनर डायमीटर दाखवा, आणि एक स्टीलची ट्यूब काढा, एक स्टीलची ट्यूब काढा आणि तिला सुद्धा इनर डायमीटर दाखवा. एक स्टीलची ट्यूब काढा आणि तिला सुद्धा इनर डायमीटर दाखवा. म्हणजे इकडे लक्ष द्या, ही जी असणार आहे आपली, ही स्टील ट्यूब असणार आहे. स्टील ट्यूब, स्टील ट्यूब, आणि ही जी असणार आहे ही ब्रास ट्यूब असणार आहे आउटरला, ब्रास ट्यूब. आता स्टील ट्यूबचा इनर डायमीटर काय येईल तुमचा 150 mm आणि स्टील ट्यूबचा आउटर डायमीटर किती येईल तुमचा 170 mm. त्याच्यानंतर ब्रास ट्यूबचा तुमचा आउटर डायमीटर काय येईल बघा, लक्ष द्या. ब्रास ट्यूबचा आउटर डायमीटर किती येईल, ही ब्रास ट्यूब आहे, याचा आउटर डायमीटर किती येईल, याला मी 170 आणि 10 mm आहे ना, म्हणजे 190 mm. आणि ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर किती येईल, ब्रास ट्यूबचा इंटरनल डायमीटर किती येणार आहे तुमचा 170 mm. ओके, हे मी लॉंगिट्युडिनल सेक्शन काढला आणि त्याला आपल्याला त्यांनी लेंथ दिलेली, दोघांची पण सेम लेंथ आहे 150 mm. हा गिवन डाटा सगळ्यांना समजला का मला सांगा, गिवन डाटा सगळ्यांना समजला का? याला मी काय म्हणतो, छोटा डी ऑफ स्टील, याला मी म्हणतो मोठा डी ऑफ स्टील, याला मी म्हणतो मोठा डी ऑफ ब्रास, आणि याला मी म्हणतो छोटा डी ऑफ ब्रास. गिवन डाटा सगळ्यांना कळाला का मला सांगा? गिवन डाटा जर कळाला असेल तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ओके, अजून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, पण क्वेश्चनला रीड करून मला गिवन डाटा काढता आला पाहिजे, तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये फॉर्म्युले चालतील. जर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात केली तर तुम्हाला अडचणी येतील, फार अडचणी येतील, आणि ते सगळं मिक्स होऊन जाईल. कोण कुठे एरिया काढतोय, कोण कुठे लेंथ काढतोय, नंतर ईएसच माहिती नाही, मग परत क्वेश्चन पेपर मध्ये बघतोय कुठं ईएस दिलेला आहे, परत लेंथ शोधतोय, परत डायमीटर शोधतोय. कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्याला गिवन डाटा पहिले लिहूनच घ्यायचा आहे. किती वेळ लागतो इथे मी शिकवायला, तुम्हाला जास्त वेळ लागतोय, पण जेव्हा क्वेश्चन मध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये जेव्हा एक्झाम्पल अटेम्प्ट करणार तेव्हा हार्डली 1 मिनिट लागतो आपल्याला गिवन डाटा, तेवढी आपली प्रॅक्टिस झालेली असते. मग 1 मिनिट तुम्ही अॅक्युरसी येण्यासाठी देऊच शकतात, सगळेजण देऊ शकतात. ओके, म्हणून गिवन डाटा लिहायचाच आहे आपल्याला. चला, मग आता गिवन डाटा मी लिहिला. आता मला काय करायचंय, सर्वात पहिले मला रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करायचा आहे. पण रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करायच्या पहिले कंपोजिट बारच्या 2 कन्सेप्ट आपल्या माहिती पाहिजे. आणि त्या कन्सेप्ट काय, की जेव्हा कंपोजिट बार असतो त्याला तुम्ही इक्वली दाबा किंवा इक्वली ओढा, त्याच्यात स्ट्रेन ही इक्वल डेव्हलप होते. म्हणजे इथं मी म्हणू शकतो पहिली कन्सेप्ट माझी स्ट्रेन, स्ट्रेन म्हणतोय मी, स्ट्रेस म्हणत नाही, स्ट्रेन इन स्टील इज इक्वल टू स्ट्रेन इन ब्रास, ही माझी पहिली कन्सेप्ट आहे. गिवन डाटा लिहिल्यानंतर कंपोजिट बार नाव ऐकल्यानंतर मला आठवलं की पहिली कन्सेप्ट माझी होती, सॉम मध्ये मी शिकलो होतो की स्ट्रेन जर कंपोजिट बार असेल आणि त्याच्यावर लोड असेल दिलेला, तो सिंगल सेम लोड असेल दोन्ही याच्यावर, तर त्याच्यात स्ट्रेन पण सेम डेव्हलप होणार. स्ट्रेन इन स्टील इज इक्वल टू स्ट्रेन इन ब्रास, ही माझी पहिली कन्सेप्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट माझी काय, की जो मला टोटल लोड दिलेला असतो बघा, कंपोजिट मध्ये जर मला जो टोटल लोड दिलेला आहे तो टोटल लोड माझा दोन्ही मटेरियल कॅरी करतील. म्हणजे स्टील मधला लोड प्लस ब्रास मधला लोड इज इक्वल टू टोटल लोड, ही दुसरी कन्सेप्ट. या 2 कन्सेप्ट वरच तुमचं न्यूमरिकल सॉल्व्ह होतोय, तुम्हाला बाकी विचारच करायची गरज नाही.
या दोन कन्सेप्ट जर तुमच्या डोक्यात फिट असतील कंपोजिट बारच्या, तर नक्कीच तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल आणि सिस्टमॅटिक वे मध्ये अटेम्प्ट केला असेल. बघा, एक्झामिनरला पहिलाच क्वेश्चन आहे, त्यातला पहिलाच प्रश्न आहे, याच्यात जर तुम्ही खिचडी केली तर त्याचं डोकं खराब होणार आहे. म्हणून आपल्याला स्ट्रक्चरल सब्जेक्ट मध्ये डिसिप्लिन लावायची गरज असते. एकदम डिसिप्लिन मॅनर मध्ये. बघा, पहिले गिव्हन डेटा आला, लगेच 1 मार्क देऊन देईल तुम्हाला. त्याला कळलं याला गिव्हन डेटा समजलाय. तुम्ही गिव्हन डेटाच लिहिला नाही, धनाधन सॉल्व्ह करायला सुरुवात केली, तो एक्झामिनर शेवटचा आन्सर बघून शोधल, अरे यांनी एरिया कुठं काढलाय, हा पहिल्या पानावर काढलाय का दुसऱ्या पानावर काढलाय, असं करायचं नाही आपल्याला. आपल्याला स्टेप वाईज जायचंय, सिस्टमॅटिक मॅनर मध्ये जायचंय. लक्ष द्या. आता आपल्याला एवढे दोन कन्सेप्ट जर कळाले कंपोजिट बारच्या, तर सर्वात पहिले आपण काय करू, आपण रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करू. हा तर गिव्हनच डाटा होता आपला. आता आपल्याला रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे पहिली स्टेप माझी काय असणार आहे, टू फाइंड दी रिक्वायर्ड डाटा. म्हणजे फर्स्ट नंबरची स्टेप माझी काय असणार आहे, फाइंड रिक्वायर्ड डाटा. मग रिक्वायर्ड डाटा मध्ये मला जर डायमीटर दिलेले, तर मी एरिया ऑफ स्टील काढू शकतो आणि एरिया ऑफ ब्रास काढू शकतो. मग सर्क्युलर आहे तर सर्कलचा एरिया येतो π/4 मोठा ds चा स्क्वेअर मायनस छोटा ds चा स्क्वेअर आणि π/4 इंटू मोठा db चा स्क्वेअर मायनस छोटा db चा स्क्वेअर. कळतंय का बघा. मग आता याच्यात व्हॅल्यू पुट करा. π/4 इंटू सांगा मोठा ds किती तुमचा 170 चा स्क्वेअर, छोटा ds किती तुमच्याकडे 150 चा स्क्वेअर. याचं उत्तर मला सांगा. दिस इज युअर एरिया ऑफ स्टील. जे काय भेटणार आहे ते एरिया ऑफ स्टील भेटणार आहे. त्याच्यानंतर π/4 इंटू मोठा डीबी किती आहे 190 त्याचा स्क्वेअर मायनस छोटा डीबी किती आहे 170 त्याचा स्क्वेअर. याच्यावरून जे तुम्हाला उत्तर भेटणार आहे ते एरिया ऑफ ब्रास भेटणार आहे. चला कॅल्क्युलेट करा, माझ्या सोबतच कॅल्क्युलेट करा. मी पण कॅल्क्युलेट करतो कॅल्सीवर, तुम्ही पण करा. लेक्चर बघत असताना कॅल्क्युलेटर घेऊन बसा. एमपीएससी ने आपल्याला सुविधा दिली आहे, फॅसिलिटी दिली आहे कॅल्क्युलेटर यूज करायची, तर त्याचा फायदा घ्या. नाही तर आता जर कॅल्क्युलेटर यूज केलं नाही ना, पेपरला बटनच सापडत नाही बरं का. याच्यातले बटनच सापडणार नाही. 2 कुठे 3 कुठे 4 कुठे, हातच बसलेला नाही तुमचा, तर कसं काय सापडेल. त्याच्यामुळे कॅल्सीची यूज करायचा आहे तुम्हाला. ओके, पहिल्याचा आन्सर आलाय आपल्याकडे 5026.54 5026.54. आणि परत एकदा सांगतो, युनिट द्यायला विसरायचं नाही. जर आपण युनिट द्यायला विसरलो तर एक्झामिनर आपल्याला 1 मार्क द्यायला विसरेल. एवढं लक्षात ठेवायचं माझं बोलणं. त्याच्यानंतर नेक्स्ट करा. नेक्स्ट काय 190 चा स्क्वेअर मायनस 170 चा स्क्वेअर. नेक्स्ट आन्सर तुमचा आलेला आहे 5654.86 mm स्क्वेअर. हे तुमचं नेक्स्ट आन्सर आलेलं आहे. ओके, चला मग आता आपण रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करून घेतला. आपण काय केलं, रिक्वायर्ड डाटा फाइंड आउट करून घेतला. आता माझी वेळ आली की मला कंपोजिट बारची पहिली कन्सेप्ट यूज करायची. मग कंपोजिट बारची पहिली कन्सेप्ट काय मित्रांनो, कंपोजिट बारची पहिली कन्सेप्ट काय, तर स्ट्रेन इन स्टील म्हणजे स्ट्रेन इन वन मटेरियल इज इक्वल टू स्ट्रेन इन सेकंड मटेरियल. मग इथं मी लिहितो सेकंड स्टेपला यूज concept of composite bar. यूज कन्सेप्ट ऑफ कंपोजिट बार. मग पहिली कन्सेप्ट काय, स्ट्रेन इन स्टील म्हणजे वन मटेरियल इज इक्वल टू स्ट्रेन इन अदर मटेरियल. मग मित्रांनो बेसिक स्ट्रेस स्ट्रेन मध्ये आपण स्ट्रेनचा फॉर्म्युला काय शिकलो, स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा अपॉन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू सिग्मा अपॉन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सिग्मा कोणाचा आहे, स्टीलचा. इलास्टिसिटी कोणाची आहे, स्टीलची. सिग्मा कोणाचा आहे, ब्रासचा. इलास्टिसिटी कोणाची आहे, ब्रासची. मग ह्या इक्वेशन वरून आपल्याला एक कोणता तरी सिग्मा दुसऱ्याच्या फॉर्मॅट मध्ये भेटेल. मग आता ते तुमच्यावर आहे,
तुम्ही एक तर स्टीलचा सिग्मा बीच्या फॉर्मॅटमध्ये, ब्रासच्या फॉर्मॅटमध्ये काढा, किंवा सिग्मा ब्रास तुम्ही स्टीलच्या फॉर्मॅटमध्ये काढा. ते तुमच्यावर आहे. तुम्हाला काय करायचं तुमच्यावर डिपेंड आहे. आता लक्ष द्या. आता मी सिग्मा स्टील इथं लिहितो ES अपॉन EB इंटू सिग्मा बी. मला दोघंही माहिती नाही, पण मला ES आणि EB माहिती, जे की इथं खाली लिहिलंय बघा. म्हणजे सिग्मा S इज इक्वल टू 2 इंटू 10⁵ डिवायडेड बाय 1 इंटू 10⁵ इंटू सिग्मा बी. कळतंय का? चेक करा. आणि आता माझं सिग्मा बी काय आलेलं आहे, सॉरी सिग्मा एस काय आलंय बघा. सिग्मा एस काय आलंय कॅल्क्युलेट करा. व्हॉट इज युअर सिग्मा एक्स? हा गेला बे कप बे, 2 1 जा 2, म्हणजे 2 इंटू सिग्मा बी. हा माझा पहिला इक्वेशन आला. याला मी इक्वेशन 1 नाव दिलं. कळतंय का बघा? पहिल्या कन्सेप्ट वरून माझा पहिला कन्सेप्ट आला, पहिला आन्सर आलं. ओके, काय आलं ते? सिग्मा एस इज इक्वल टू 2 इंटू सिग्मा बी. काय अवघड होतं? नाही. सॉम मध्ये पहिलाच टॉपिक शिकलो होतो आपण, आणि त्याच्यामध्ये कंपोजिट बारचे दोनच कन्सेप्ट आहे. कोणताही कंपोजिट बार येऊ द्या, मग ते कॉन्क्रीट किंवा स्टील येऊ द्या, कॉन्क्रीटचा बीम येऊ द्या, कॉन्क्रीटचा स्लॅब येऊ द्या, तुम्हाला कोणतं स्टील स्ट्रक्चर मधलं एखादा आय सेक्शन येऊ द्या, तो कंपोजिट येऊ द्या, तुम्हाला कंपोजिट आला म्हणजे दोनच कन्सेप्ट आहे. त्यातली पहिली कन्सेप्ट मी वापरली बघा. पहिल्या कन्सेप्टला मी हायलाइट करतो. पहिली कन्सेप्ट मी इथं यूज केली. काय कन्सेप्ट होती ती? की जर कंपोजिट बार असेल आणि लोड एकच असेल तर स्ट्रेन इन एक बार इज इक्वल टू स्ट्रेन इन दुसरं मटेरियल. स्ट्रेन इन एक मटेरियल इज इक्वल टू स्ट्रेन इन दुसरा मटेरियल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता पहिली कन्सेप्ट झाली. आता सर दुसरी कन्सेप्ट काय? तर एकदम भारी कन्सेप्ट आहे आणि कॉमन कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता? तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये सुद्धा यूज करता, तुम्ही लॉसेसच्या, फ्रिक्शन लॉसेसच्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा यूज करता, तुम्ही हायड्रोलिक्स मध्ये सुद्धा ती कन्सेप्ट यूज करता, ती कन्सेप्ट तुम्ही सॉम मध्ये सुद्धा यूज करता. कोणती आहे बघा? कंपोजिट म्हणजे काय? आता बघा, हा डस्टर तुम्हाला दिसतोय का? हा डस्टर जर तुम्हाला दिसत असेल तर वरती कोणतं तरी वेगळं मटेरियल आहे आणि खाली कोणतं तरी वेगळं मटेरियल, मग हे कंपोजिट झालं. जर याला तुम्ही असं बघताय तर ते पॅरलल दिसतंय ना. हे ब्लॅक कलरचं मटेरियल या रेड कलरच्या मटेरियलला पॅरलल आहे. मग जेव्हा पॅरलल कोणती पण गोष्ट असते त्या केसमध्ये, हा, आणि ही कन्सेप्ट तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये जेव्हा तुमचे करंट इन पॅरलल असतात तिथं सुद्धा हीच कन्सेप्ट यूज करता तुम्ही लोड साठी. तर हे बघा, कन्सेप्ट एकच असता पोरांनो, मेकॅनिक्स मधूनच सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आहे. फक्त तुम्हाला ती प्रत्येक सब्जेक्ट मध्ये त्या त्या कंडिशन नुसार तुम्हाला यूज करायची. इथं कंपोजिट जरी असला बघा, हे स्ट्रक्चर कंपोजिट दिसतंय ना तुम्हाला, इथून रेड आहे आणि इथं ब्लॅक आहे, तर हे दोघं मटेरियल एकमेकांना पॅरलल आहे. आणि जेव्हा पॅरलल असतं तेव्हा मग तो लोड असो, तो डिस्चार्ज असो, तो लोड डिस्चार्ज मी कुठं म्हणतोय? हायड्रोलिक्स फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये म्हणतोय. डिस्चार्ज इन पहिलं मटेरियल प्लस डिस्चार्ज इन दुसरं मटेरियल इज इक्वल टू टोटल डिस्चार्ज. पॅरललची कन्सेप्ट जेव्हा पाईप इन पॅरलल असतात, डिस्चार्ज इन फर्स्ट पाईप प्लस डिस्चार्ज इन सेकंड पाईप इज इक्वल टू टोटल डिस्चार्ज. हे पाईप इन पॅरलल हायड्रोलिक्स मध्ये. सेम हायड्रोलिक्स मध्ये जर डिस्चार्ज असेल, तो डिस्चार्ज म्हणजे सुद्धा हायड्रोलिक्स मध्ये लोड पकडला जातो. म्हणजे जर तुम्ही सीवे ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करताय, तुम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करताय, तर तिथं लोड म्हणजे लोडचा अर्थ तिथे डिस्चार्ज असतो, बरोबर ना? आणि आपल्या सॉम मध्ये लोडचा अर्थ हा लोडच असतो. लोडचा अर्थ लोडचा असतो म्हणजे तुमचा किलो न्यूटन मध्ये जो काही लोड तुम्हाला न्यूटन किलो न्यूटन मध्ये जे काही वजन वेट तुम्हाला दिलंय तो लोड असतो. तर पॅरलल बार मध्ये जर आपल्याला लोड काढायचा असेल तर जो टोटल लोड असतो तो लोड इन मटेरियल 1 प्लस लोड इन मटेरियल 2, म्हणजे इथं आपली दुसरी कन्सेप्ट तयार होते. ती कन्सेप्ट म्हणजे काय असते? सेकंड नंबरची कन्सेप्ट मी इथं लिहितो, टोटल लोड इज इक्वल टू लोड इन मटेरियल स्टील प्लस लोड इन मटेरियल ब्रास. कळतंय का बघा? ही सेकंड कन्सेप्ट आहे माझी. कोणाची? माझी नाहीये ती. कोणाची कन्सेप्ट? कन्सेप्ट कोणाची आहे? कन्सेप्ट कोणाची आहे? कंपोजिट बारची. कोणाची आहे? कंपोजिट बारची सेकंड कन्सेप्ट आहे. मग मित्रा किंवा मैत्रीण, तुला काय माहितीये? तुला हे माहितीये की स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए राहतं. मग मला जर इथं पी दिसतोय तर माझ्याकडे सिग्माचं साधं लॉजिक यूज करून मी असं म्हणू शकतो की सर पी इज इक्वल टू सिग्मा एस इंटू एस प्लस सिग्मा बी इंटू
ए बी. कोणाला डाऊट आहे याच्यात की सर हे काय तुम्ही रॉकेट सायन्स आणलं इलॉन मस्कचं, आम्हाला माहिती नाही, असं आहे का कोणी? एकदम सोपं आहे पोरांनो. इथं आपली तीच कन्सेप्ट यूज होईल. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. हे तुम्हाला सोडणारच नाही कुठं. स्ट्रेस तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा लोड येतो, बरोबर ना? आणि तो लोड तुमच्या बॉडीवर ऍक्ट होतो तरच स्ट्रेस डेव्हलप होईल, म्हणजे तुमच्या बॉडीचा क्रॉस सेक्शनल एरिया येणार येतो. ओके, ठीक आहे. मग चला, सिग्मा एस ची व्हॅल्यू सर तुम्ही काढली नाही इकडे, 2 इंटू सिग्मा बी. मग पी इज इक्वल टू, आता पी च्या जागी टोटल पी आहे ना आपल्याकडे, किती आहे टोटल पी? टोटल पी किती तुमच्याकडे? टोटल पी क्वेश्चन मध्ये 1000 दिलाय बघा. क्वेश्चन पेपर चेक करा. 1000 टोटल पी दिलेला आहे, म्हणजे मी इथं 1000 लिहू शकतो, न्यूटन मध्ये येतो. सिग्मा एस ची व्हॅल्यू काय आहे? 2 इंटू सिग्मा बी इंटू एस. तुम्ही काय काढला पोरांनो बघा, हा एस काढला, हा एस काढला, किती तो? 5026.54 प्लस प्लस सिग्मा बी तसाच, सिग्मा बी तसाच इंटू सिग्मा ए बी काय काढलाय? ए बी बघा काय काढलेला आहे, 5654.84, सॉरी 86. ओके. मग आता या सगळ्या इक्वेशन मध्ये मला अननोन काय दिसतोय? सर मला अननोन सिग्मा बी दिसतोय. काय अननोन दिसतोय? सिग्मा बी दिसतोय. मग मी सिग्मा बी इझिली काढू शकतो. कॅल्क्युलेटर आहे माझ्याकडे, वी हॅव कॅल्क्युलेटर, सो वी कॅन calculate the value of sigma b by just putting sigma b as a x unknown in our calculator. ओके, लक्ष द्या. जिथं जिथं सिग्मा बी तिथे तिथं आपल्याला काय करायचं आहे? एक्स पुट करायचं आहे. 2 इंटू अल्फा एक्स इंटू 5026.54 प्लस अल्फा एक्स इंटू 5654.86. शिफ्ट सॉल्व. एक्स ची व्हॅल्यू किती आली बघा. एक्स ची व्हॅल्यू म्हणजे सिग्मा बी ची व्हॅल्यू राहील तुमची. एक्स म्हणजे काय आला तुमचा? सिग्मा बी आला. सिग्मा बी इज इक्वल टू 0.063 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 0.063 न्यूटन पर एम एम स्क्वेअर हा झाला तुमचा सिग्मा बी. आणि सिग्मा बी आलाय तर सिग्मा एस तुम्हाला इझिली काढता येईल, कारण की सिग्मा एक्स इज इक्वल टू 2 इंटू सिग्मा बी आहे. ओके, मग इथून तुम्ही सिग्मा काय काढू शकता? एस काढू शकता. ओके, लक्ष द्या. मग आता संपलं, अर्ध्याच्या वर तर एक्झाम्पल संपून गेलं तुमचं. क्वेश्चन 1 तर अर्ध्याच्या वर संपला. मग सिग्मा एस इज इक्वल टू 2 इंटू सिग्मा बी होतं, 2 इंटू सिग्मा बी होतं, म्हणजे 2 इंटू 0.063, म्हणजे सिग्मा एस ची व्हॅल्यू तुमची किती आली? 2 इंटू 0.063 किती आली ती? 0.126 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 0.126 न्यूटन पर एम एम स्क्वेअर ही तुमची सिग्मा एस. आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी स्ट्रेसेस इन इच मटेरियल विचारलं होतं, तर ते आपण काढून घेतलं. स्ट्रेसेस इन इच मटेरियल काढलं बघा. हे पहिलं काढलं ब्रास मधली स्ट्रेस आणि दुसरी काढली स्टील मधली स्ट्रेस. आता मला सेम लोड काढायचा आहे. जर मला स्ट्रेस माहिती असेल तर मी इथं लिहू शकतो सिग्मा एस इज इक्वल टू पी एस अपॉन एस. मग मला लोड काढायचा आहे, therefore PS is equal to sigma S into AS. सिग्मा एस किती आलाय तुमचा? 0.126 इंटू AS किती आलाय तुमचा? 5026.54. सांगा PS किती? $633.34 आला का बघा न्यूटन. त्याच्यानंतर सिमिलरली सिग्मा बी इज इक्वल टू पीबी अपॉन ए बी. मग देअरफॉर पीबी इज इक्वल टू सिग्मा बी इंटू ए बी. सिग्मा बी किती आलाय तुमचा? 0.063 आणि ए बी किती आलाय पोरांनो? ए बी किती आलाय? 5654.86. म्हणजे यू हॅव द आन्सर ऑफ पीबी 0.063 इंटू 5654.86. किती आले बघा? 356.25 न्यूटन.
356.25 न्यूटन. ओके, कळालं का? हा ऍक्च्युली 1 to 7 आहे. इथे एक डिजिट वाढवा तुम्ही, कारण की तो पुढे जातो, म्हणून आपलं हे आन्सर पण चेंज होईल. कारण की आपलं टोटल आन्सर किती आलं पाहिजे बघा. 1000च्या आसपास आलं पाहिजे. आणि याचं तुम्ही जास्त डिजिट मध्ये पण घेऊ शकता बघा. सिग्मा बी आता तुम्ही जास्त डिजिट मध्ये जर घेतली तर तुमचं नक्की उत्तर 1000च्या. आपण आता इथं थोडेच डिजिट घेतलेले, त्याच्यामुळे आपलं टोटल लोड किती 1000. तर आपल्या आन्सर मध्ये आपलं लोड 998, 999 असं समथिंग येईल. 998.56, 999 हे जे पॉइंट 0.1 किंवा 0.2 चा डिफरन्स काय येतोय, कारण की इथे आपण कमी डिजिट घेतलेले, इथे आपल्याला जास्त डिजिट घ्यावं लागतील, तेव्हा आपला आन्सर बरोबर येईल. बघा लक्ष द्या. आता जास्त डिजिट म्हणजे किती घ्यायचे सर? आता जास्त डिजिट म्हणजे 5-6 डिजिट तुम्हाला घ्यावा लागतील, तेव्हा तुमचा आन्सर असो. ते 1-2 न्यूटनचा फरक नको पडेल याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्या. मी इथं सांगतोय या 3 च्या पुढे अजून 2-3 डिजिट घ्या. सिमिलरली याच्या पुढे अजून 2-3 डिजिट घ्या, म्हणजे तुमचे हे आन्सर व्हॅरी होतील. बघा इथं नुसता मी 6च्या जागी 7 केल्यावर माझा आन्सर किती व्हॅरी होतं बघा. 0.127 गुणिले 50 26.54. बघा माझा आन्सर 33 चं डायरेक्ट 38 झालं. 38.37. सिमिलरली मी इथं पण 2-4 डिजिट जर जास्त घेतले तर नक्कीच माझा आन्सर हे चेंज होईल. आणि या दोघांची टोटल माझी एक्झॅक्टली किती येणार आहे? 1000 येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं डिजिट वाढवून घ्या. इथे डिजिट जर तुम्ही वाढवले तर तुमचे हे आन्सर वाढतील. आणि वाढवायचे ते काय मनाने नाही वाढवायचे. कॅल्क्युलेटर मध्ये जेवढे डिजिट येत आहे ना पॉइंट नंतर 5-6 डिजिट घ्या. तुमचा अल्टिमेट काय राहणार आहे? तुम्हाला 1000 यायला पाहिजे दोघांची टोटल. ओके, आणि ती येते. आणि जरी थोडाफार फरक पडला ना, 999 आलं, 998 आलं किंवा 998 नका, 999.56 आलं, तर तुम्ही त्याला 1000 करू शकता. ओके, तुमचा आन्सर चुकणार नाही, तुम्हाला मार्क भेटतील. घाबरू नका. फक्त लक्षात ठेवा की पॉइंटच्या पुढे अजून 5-6 डिजिट घ्या, इकडे पण पॉइंटच्या पुढे 5-6 डिजिट घ्या, म्हणजे तुमचं हे आन्सर एक्झॅक्ट मॅच होईल. ओके, बळजबरी नका वाढवू. जे जे कॅल्सी मध्ये आपल्याला दिलंय तेच घ्या, बळजबरी नका वाढू. म्हणजे आपण क्वेश्चन कंप्लीट केला, आपण स्ट्रेस पण काढल्या, आपण त्यांच्या मधला लोड पण काढला. आता आपल्याला काय करायचंय की तो कितीने शॉर्टन झालेला आहे, कितीने शॉर्टन झालाय. मग शॉर्टन म्हणजे काय? कितीने कमी झालाय. म्हणजेच इन द शॉर्ट तुम्हाला काय करायचंय? डेल्टा एल काढायचंय. आता मला सांगा, आपलं कंपोजिट सेक्शन आहे आणि त्याच्यावर कोणताही टेम्परेचर स्ट्रेसेस नाही, म्हणून तुम्ही असं नका म्हणू की सर स्टील आणि ब्रासचा अल्फा वेगळा आहे, म्हणजे त्यांचं दोघांचं शॉर्टन जो आहे, दोघांचा डेल्टा एल आहे तो व्हॅरी होईल. नाही मित्रा, असं नसतं. तुम्हाला टेम्परेचर स्ट्रेसेस इथं दिल्याच नाही, त्यांनी सांगितलं नाही तुमचा मेंबर हिट केला असं, फक्त लोडिंग आहे. आणि कंपोजिट सेक्शन मध्ये जर लोडिंग एकच असेल तर तुमचे दोघही मेंबर एक तर कमी होतील, दोघही मेंबर एक तर जास्त होतील. ओके, आणि तुम्ही करून बघा, तुम्ही दोघं याच्यामध्ये दोघांचा डेल्टा एल तुम्हाला जवळपास सेम दिसेल. लक्ष द्या, मी फक्त एकाच काढेल, तुम्ही व्हिडिओ संपल्यानंतर दुसऱ्याचा काढून बघा आणि मला मेसेज करा की सर सेमच आलेला आहे असं. ओके, लक्ष द्या. आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करू? आपण लास्टला त्यांनी काय सांगितलं आपल्याला काढायला? शॉर्टन सांगितलं, अमाऊंट ऑफ शॉर्टन लेंथ सांगितली. लास्टचा आपला आन्सर आहे अमाऊंट ऑफ शॉर्टन लेंथ. अमाऊंट ऑफ शॉर्टन लेंथ त्यांनी आपल्याला सांगितली. मग किती लेंथनी शॉर्टन झालं याचा अर्थ डेल्टा एल काढायचा आहे. मग तुम्ही कोणता घेऊ शकता? सिग्मा एस अपॉन काय आपला फॉर्म्युला? सिग्मा डेल्टा एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? डेल्टा एल इज इक्वल टू तुमचा असा फॉर्म्युला आहे पी एल अपॉन ए ई. पी अपॉन ए तुम्ही सिग्मा घेऊ शकता, म्हणजे सिग्मा एस इंटू एल अपॉन ई एस तुम्ही असं म्हणू शकता. ओके, मग आता बघा लक्ष द्या, डेल्टा एल इज इक्वल टू सिग्मा एस तुमचा किती आलेला आहे? सिग्मा एस तुमचा आला आहे 0.127 इंटू लेंथ तुमच्याकडे 150 आहे आणि ईएस तुम्हाला किती दिला होता? 2 इंटू 10⁵. काढा डेल्टा एल, कितीनी शॉर्टन झाला काढा.
कितीने शॉर्टन झाला 9.52 इंटू 10⁻⁵. 9.52 इंटू 10⁻⁵. आन्सर विल बी इन mm. ओके, एवढ्याने तुमचा तो शॉर्टन झाला. हे मी सिग्मा एस घेतला. तुम्ही लेक्चर संपल्यानंतर सिग्मा बी घेऊन पहा, तुम्हाला सारखंच आन्सर येईल. किंवा इथंच मी तुम्हाला काढून दाखवतो बघा. सिग्मा बी जर आपण घेतला 0.063 घेतला इंटू 150 केलं आणि डिवायडेड बाय 1/10⁵ केलं तर सिमिलरली तुमचा 9.4 समथिंग आन्सर येतं. सेम आन्सर येतं, काहीच फरक पडत नाही, मायन्यूट फरक पडतो. म्हणजे कितीने शॉर्टन झाला तर असा. आता तुम्हाला याच्यामध्ये पर्सेंटेज जे काढायचे असतील की किती पर्सेंटनी शॉर्टन झाला, पण असं त्यांनी काय आपल्याला सांगितलं नव्हतं. उगाच एक्स्ट्रा काम करायचं नाही किंवा उगाच तुम्हाला कोणीतरी काही एक्स्ट्रा सांगायचं म्हणून सांगितलं की याच्यात पर्सेंटेज काढायचे, तर असं काय असत नाही. ते आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन करतात की बाबा किती पर्सेंटेजनी हा कमी झालेला आहे, याचा एरिया कमी झालेला आहे किंवा याची लेंथ किती पर्सेंटेजनी कमी झालेली. पण आपल्याला इथं काय विचारलंय, फक्त शॉर्टन काढा, शॉर्टन लेंथ काढा, म्हणजे कमी झालेली लेंथ काढा. तर किती येईल ती, एवढ्यानी कमी झालेली. मग एवढ्यानी कमी झाली म्हणजे 150 मधून एवढं तुम्हाला मायनस करावं लागेल, म्हणजे तेवढी शॉर्टन लेंथ येईल. ते एक्स्ट्रा काढून घ्या तुम्ही, पण इथपर्यंत काढलं तरी चालतंय. ओके, आशा करतो हे सगळं तुम्हाला कळालेलं असेल. ओके, ठीक आहे. थोडं बाजूला सरकतो, स्क्रीनशॉट काढून घ्या. हे आपले रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, तसंही आपल्याला युट्यूबवर अवेलेबलच आहे तुम्हाला ही व्हिडिओ, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ओके, चला, कळालं मग सगळ्यांना. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला सोल्युशन आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा, जेणेकरून पेपर 1 तुमचा, आता तर ही सुरुवात आहे, आपण 1 बाय 1 प्रत्येक स्ट्रक्चरल सब्जेक्टचे पेपर 1 ला 2023 ला आलेले न्यूमेरिकल असेच सॉल्व्ह करून घेणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. ओके, चला, बाय बाय, नेक्स्ट लेक्चरला भेटू.